नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी सतीश आपले स्वागत करतो आपल्या आवडत्या SD स्टोरी मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण या चॅनलवर भयकथा, बोधकथा, हास्यकथा घेऊन येत असतो. जर तुम्हाला असाच कथेचा आनंद नेहमी घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या मागच्या भागातील कथा सत्संग या नावाने होती. यामध्ये नारदांना एक प्रश्न पडतो, सत्संग म्हणजे काय? त्यासाठी ते नारायणाला विचारतात आणि नारायण सांगतात त्याप्रमाणे ते करू लागतात. आता नारद मुनी हरणीकडे येतात आणि हरणीला विचारतात, हे बाई, मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, पण त्या अगोदर मी तुला एक सांगतो. जर तुला त्याचं उत्तर माहीत असेल तर ते मला नक्की सांग, आणि जर तुला ते माहीत नसेल तर मला आत्ता सांग, मी आत्ताच जातो. तेव्हा हरिण म्हणाले, नारद मुनी, असं कसं शक्य आहे की तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि मी माझे प्राण देईल? असं तर शक्यच नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर मी नक्की देईल. म्हणून नारदांनी हरणीला प्रश्न विचारला की सत्संग हे काय असतं. हे ऐकताच हरणीने आपला प्राण सोडले. हे पाहून मात्र आता नारद खूपच परेशान झाले. नारदाला नारायणाचा थोडा थोडा रागही येत होता. ते थोड्या वेळ एका जागीच उभे होते. नंतर त्यांनी नारायणाकडे जाऊन नारायणाला परत विचारले, हे नारायणा, आपण हे काय करतात? आपण माझ्याशी असे का वागत आहात? माझी काही चूक झाली असेल तर आपण जे द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण हे पातक नको नको देवा, असं पाप नको. सारा संसार काय म्हणेल? नारायण थोडे हसूनच म्हणाले, हे बघ नारदा, तू काही स्वतःहून त्यांच्याकडे गेला नव्हतास. तुला मी पाठवले होते, त्यामुळे तुला ते पाप लागण्याचा प्रश्नच येत नाही. हां, एक गोष्ट मात्र नारदाला ही गोष्ट पटत होती. नारायण परत म्हणाले, हे बघ नारदा, आता मी जे सांगतोय ते जरा आता तू नीट ऐक. तेव्हा नारद उत्सुकतेने ऐकायला लागले. नारदाला वाटले, आता श्रीहरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला देतील. तेव्हा नारायण म्हणाले, नारदा, भूतलावर अंबरपूर नावाचे एक राज्य आहे. त्या राज्याच्या राजाला खूप वर्षानंतर एक पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्या एका वर्षाच्या राजकुमाराला जाऊन विचार की सत्संग काय आहे. हे ऐकताच नारद एकदम दचकलेच. ते म्हणाले, देवा, मला माझे उत्तर नको आहे, तुम्ही राहूच द्या देवा. हे तर सगळे प्राणी होते, पशुपक्षी होते, आणि हा तर राजपुत्र आहे. तोही खूप वर्षानंतर त्या राजाला तो राजपुत्र झाला. देवा, त्या राजपुत्राने जर का मान टाकली तर तो राजा माझ्या झाडावर माझी मान ठेवणार नाही, हे मात्र नक्की. नको देवा, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नको आहे. त्यावर श्रीहरी म्हणाले, अरे तू चिंता करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तू बिंदास जा, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? जर माझ्यावर विश्वास असेल तर तू नक्की जायला पाहिजे. तू काही काळजी करू नको. हे ऐकून नारद म्हणाले, देवा, आपल्या सांगण्यावरून मी जातो, पण काही कमी जास्त झाले तर मला वाचवायला नक्की या, नाहीतर माझी ही भूतलावरील शेवटची हे माझं गमन शेवटचं राहील. आता नारदाला वाटले की आपण उगाच प्रश्न विचारला. नसता विचारला तर आज ही वेळ आलीच नसती. असो, असं म्हणून नारद नारायणाने सांगितल्या ठिकाणी त्या राजमहालात गेले. राजमहालात गेल्यानंतर सगळ्यात पहिले राजाने त्यांना वाकून नमस्कार केला व त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे राजन, आपल्याला पुत्रप्राप्ती झाली आहे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी आलो आहे. तेव्हा राजा खूपच खुश होऊन म्हणाला, चला चला महर्षी, मी तुम्हाला राजपुत्राच्या कक्षेत घेऊन जातो. हे ऐकून नारद दचकले. ते म्हणाले, नको नको, तुम्ही इथेच थांबा, मला फक्त राजपुत्राचा कक्ष दाखवा, मी एकटाच मला त्याला भेटायचे. राजाने दुरूनच राजपुत्राचा कक्ष दाखवला. तसे नारद कक्षात आले व कक्षाचा दरवाजा आतून बंद केला व राजपुत्राजवळ जाऊन उभे राहिले. राजपुत्र त्यांना पाहून गोड हसत होता. तेव्हा नारद त्या राजपुत्राला हात जोडून म्हणाले, राजपुत्रा, मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. कृपया करून तुला त्या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर मला हो सांग, नसेल तर मी आलो त्या पावली परत जातो. तेव्हा राजपुत्र हसून म्हणाला, महर्षी, तुमचं येण्याचं कारण मला माहीत आहे आणि तुमचा प्रश्नही मला माहीत आहे. तेव्हा नारद म्हणाले, ते कसं काय? तेव्हा राजपुत्र म्हणाला, तुम्हाला सत्संग म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे ना? नारद म्हणाले, हो. तेव्हा राजपुत्र सांगू लागला, माझ्या पूर्वकर्मामुळे मी पोपटाचा जन्म घेतला होता. तेव्हा मला त्या तळ्याच्या काठीशी तुम्ही मला भेटायला आले. तिथे मला तुमचा सत्संग झाला. तुमच्या सत्संगामुळे माझ्या पोपटाच्या जन्मातून मुक्तता झाली. नंतर मला माझ्या कर्मामुळे बैलाचा जन्म मिळाला.
आणि परत तिथेही तुमचा मला सत्संग झाला. तुमच्या या सत्संगामुळे मला बैलाच्या जन्मातून मुक्ती मिळाली. पण माझे काही कर्म बाकी होते, ते मला परत आडवे आले आणि मी हारणीच्या जन्मात आलो. हारणीच्या जन्मात मला तिथेही शोधत तुम्ही आला आणि तुमचा मला परत सत्संग झाला आणि मला त्यातूनही मुक्ती मिळाली. मला तुमचा नेहमी सत्संग झाल्याने तुमचा माझा पुण्यसंचय वाढला व मला राजपुत्र म्हणून ह्या मला मी जन्माला आलो. आता मला सर्व सुखे प्राप्त झाले आहे. हे मुनी, यालाच सत्संग म्हणतात. आता नारदाला सर्व काही समजले होते आणि नारदाला श्रीहरिनारायणाची लीला पण लक्षात आली होती. तसे ते राजपुत्राला आशीर्वाद देऊन समाधानाने स्वर्गलोकात परत गेले. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. आपल्याला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याकडे काही अशी रोचक कथा असेल तर आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID आहे, त्यावर तुम्ही पाठवू शकता. आम्ही त्या नक्की सादर करू. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन कथांचा आनंद आपण घेऊ शकता. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायण. धन्यवाद.